नमस्कार, मी पूजा देशमुख किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण खास ख्रिसमससाठी प्लम केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत। पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा। त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन हे दाबा, म्हणजे जेव्हा माझ्या नवीन रेसिपी येतील तेव्हा तुमच्या फोनची घंटी वाजेल। तर सर्वात आधी आपल्याला इथे ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत। एक बाउल घ्यायचा आहे, त्यामध्ये प्रत्येकी 2 चमचे कट करून बदाम, काजू, पिस्ता, मनुके, काळे मनुके, चेरी सुद्धा 2 चमचे कट करून घ्यायची आहे। यानंतर खजूर, तोही बारीक असा कट करून घ्यायचा आहे 2 चमचे, आणि टुटी फ्रुटी। यानंतर यामध्ये अर्धा कप ऑरेंज ज्यूस टाकायचा आहे आणि 2 तास यावर झाकण ठेवून हे मिश्रण आपल्याला मिक्स करून बाजूला ठेवून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही कमी जास्त ड्रायफ्रूट्स करू शकता। 2 तासानंतर गॅसवर कढई ठेवायची आहे आणि यामध्ये आपल्याला अर्धा कप साखर टाकायची आहे। सुरुवातीला यामध्ये पाणी न टाकता आपल्याला ही साखर पूर्णपणे मेल्ट करून घ्यायची आहे, अशा पद्धतीनं। यानंतर यामध्ये पाव कप पाणी टाकायचं आहे। गॅस बंद करून हे साखरेचा पाक पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। यानंतर आपण ऑरेंज ज्यूस आणि ड्रायफ्रूट्स मिक्स केलेल्या या बाउलमध्ये हे साखरेचा पाक टाकायचा आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि एका मोठ्या बाउलमध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे। यानंतर या मिश्रणामध्ये 4 चमचे तेल टाकायचं आहे आणि पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर यावरती चाळणी ठेवायची आहे, त्यामध्ये 2 कप मैदा, पाऊण कप पिठी साखर, कोको पावडर पाव कप, 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकून व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे आणि सर्व मिश्रण मिक्स करायचं आहे। यानंतर यामध्ये अर्धा चमचा दालचिनी टाकायची आहे आणि थोडासा जायफळ किसून टाकायचं आहे, याने फ्लेवर खूप छान येतो केकला। यानंतर व्हॅनिला एसेन्स 1 चमचा आणि व्हिनेगर 1 चमचा टाकून व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर या मिश्रणामध्ये दूध टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे आणि अशा पद्धतीचं बॅटर तयार करायचं आहे। इथे मी अर्धा कप दूध घेतलेलं होतं, पण मला फक्त पाव कप दूध लागलेलं आहे। यानंतर केक टिनमध्ये 1 चमचा तेल टाकून तेल सर्व बाजूने अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे। केक टिनऐवजी तुम्ही इथे कुकरचा डब्बाही घेऊ शकता। यानंतर यामध्ये सर्व मिश्रण टाकून हे केक टिन आपल्याला 4 ते 5 वेळेस अशा पद्धतीने टॅप करून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये अशा पद्धतीने काजू आणि काळे मनुके मी ठेवून घेतलेले आहेत। आता गॅसवर कढई ठेवायची आहे, त्यामध्ये स्टँड ठेवून त्यावर झाकण ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम हाय हीटवर ठेवून ही कढई आपल्याला 5 ते 7 मिनिटासाठी फ्री हीट करून घ्यायची आहे। 7 मिनिटानंतर यामध्ये केकचं भांडं ठेवायचं आहे, त्यावर पुन्हा झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो टू मिडियम हीटवर ठेवून आपल्याला 30 ते 40 मिनिट हा केक बेक करून घ्यायचा आहे। 40 मिनिटानंतर यामध्ये एक टूथपिक टाकायची आहे। टूथपिक स्वच्छ बाहेर आली तर आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे। केक पूर्ण थंड झाल्यानंतर केक टिनमधून अशा पद्धतीने सुरीच्या साहाय्याने केक लूज करून घ्यायचा आहे। यानंतर यावर एक प्लेट ठेवायची आहे आणि त्यामध्ये केक अशा पद्धतीने उलटून त्यावर हलक्या हाताने टॅप करून केक बाहेर काढून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, खूप छान आणि मस्त असा हा केक झालेला आहे। कुठेही कमी जास्त फुगलेला नाही आहे, एकसारखा मस्त असा हा केक झालेला आहे। यावर्षी ख्रिसमसला प्लम केक तुम्ही घरी अशा पद्धतीने नक्की ट्राय करा। खूप छान आणि पौष्टिक असा हा केक होतो। तुम्हाला मी इथे कट करून दाखवते। हा केक असाच खाल्ला जातो, या केकला व्हिपिंग क्रीमची गरज नाही आहे आणि मस्त असा हा केक आतनं स्पॉन्जी झालेला आहे, तुम्ही बघू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद।